नमस्कार. मी राजेंद्र गांगण, लीन मॅन्युफॅक्चरिंग मराठीमध्ये आपलं स्वागत करतो. तर मागच्या भागामध्ये आपण पाहिलं, की लीनमधला जो ओव्हर प्रोसेसिंग वेस्ट आहे, त्याच्या होण्यामागची कारणं आणि ओव्हर प्रोसेसिंग वेस्ट होऊ नये म्हणून कुठली खबरदारी घ्यावी लागते. आत्ता आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, की लीनमधला जो शेवटचा वेस्ट असतो, तो म्हणजे मोशन वेस्ट. मोशन वेस्ट होतो कशामुळे? तर मोशन वेस्ट होण्यामागची कारण असतात. म्हणजे मोशन म्हणजे तुम्हाला एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जायला लागत असेल, लॅटरल मूव्हमेंट असेल, तर ही होते कशामुळे? ठीक आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला जावं लागतं. त्याची मागची पहिली कारण म्हणजे तुमचं जे शॉप फ्लोअर लेआउट असतं, ते चुकीचं असेल. तर त्यामुळे जे तुमचं वर्क स्पेस लेआउट असतं, ठीक आहे. ते प्रॉपर पद्धतीने नसेल, तर मशीन्स किंवा टूल्स किंवा मटेरियल हे एकाच जागेवरती डिझाइन केलेल्या जागेवरती नसतील किंवा योग्य जागेवरती नसतील, तर त्याच्यामुळे काय होतं तुम्हाला प्रत्येक वेळी इकडे-तिकडे जावं लागतंय. एखादा टूल हवा असेल, मग परत जा आणि परत यावं लागतंय. त्याच्यानंतर तुमच्याकडे प्रॉपर म्हणजे म्हणतात ना, चांगल्या पद्धतीनं स्वच्छता नसेल, त्याला फायस म्हणतो आपण, की नीटनेटकेपणा नसेल तुमच्या जागेवरती, तर तुम्हाला एखादी वस्तूसाठी प्रत्येक इकडे जावं लागते किंवा शोधावं लागतंय. त्याच्यामुळे आणावे लागते, दुसऱ्याकडे मागावे लागते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अजून एक असं, की तुम्ही खूप मॅन्युअल मटेरियल हँडलिंग खूप करता. म्हणजे प्रत्येक मशीनचा किंवा इक्विपमेंटचा वापर न करता मॅन्युअली मटेरियल हँडलिंग होतं. त्याच्यामुळे खूप वेळा मोशन्स होतात किंवा इन्स्ट्रक्शन क्लिअर नसतात. तुम्हाला काय करायचं आहे हेच तुमच्या टीमला माहीत नसतं. मग तो काय करतो, "ये तिकडे जा, इकडे जा," असं करतात. तर अशा पद्धतीने तुमचे जे मोशन्स आहे, ती वाढतात. तुम्हाला लागणारे टूल्स असतात, तुम्हाला लागणारं मटेरियल असतात. त्या मशीनच्या बाजूला अवेलेबल असणं, हे खूप गरजेचं असतं. ते नसल्यामुळे काय होतं, की तुमच्या मोशन्स तुमची हालचाल वाढते. तुम्हाला प्रत्येक वेळी तुम्हाला फिरत राहावं लागतं. तर असं फिरत ही सर्व कारणं झाली, की मोशन वाढण्याची आणि हा वेस्टमुळे काय होतं, की तुमचा वेळ वाया जातो सर्वात जास्त म्हणजे वेळ वाया जातो. तर अशा पद्धतीनं मोशन जो वेस्ट आहे, तो निर्माण होतो आणि तो आपण कसा कमी करू शकतो, हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.